घुसडी कामनापूर येथील समस्त शेतकरी यांचे तहसीलदार, कृषी अधिकारी व आमदार प्रताप अडसड यांना निवेदन. शेतकऱ्यांना तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. धामणगाव रेल्वे तालुक्यातील मौजा घुसडी कामनापूर येथील समस्त शेतकरी यांनी धामणगाव तहसीलदार, कृषी अधिकारी व आमदार प्रताप अडसड यांना निवेदन दिले आहे. सततच्या पावसाने शेतातील सर्व पिकाचे अतोनात झालेल्या नुकसानीचा मोबदला शासनाकडून मिळण्याबाबत शेतकऱ्यांनी निवेदन दिले आहे. मागील 1 महिन्याच्या सततच्या पावसामुळे शेतातील शेतमाल, सोयाबीन, कापूस, तूर व फळबाग खरीप पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. निसर्ग राजाच्या लहरीपणामुळे शेतीमालाचे जे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी आर्थिकतेने खूप अडचणीत आलेला आहे. येणाऱ्या रब्बीच्या हंगामामध्ये रब्बी हंगामात शेतकऱ्याकडे शेती तयार करण्याकरता व बियाण्याची सुद्धा व्यवस्था राहिलेली नाही. याचा शासनाने योग्य मोबदला द्यावा व शेतकऱ्यावरील चालू व थकीत कर्ज माफ करावे असे या निवेदनात शेतकऱ्यांनी म्हटले आहे. पिकाचे झालेल्या नुकसानीचे शासनाकडून मोबदला आम्हास मिळण्यात यावा करिता सर्व घुसडी कामनापूर येथील शेतकऱ्यांनी सामूहिकरित्या प्रशासनाला विनंती केली आहे. धामणगावचे तहसीलदार अभय घोरपडे व आमदार प्रतापदादा अडसड तसेच धामणगाव तालुका कृषी अधिकारी यांना समस्त शेतकऱ्यांनी निवेदन सादर करून आपली व्यथा मांडली आहे. निवेदन देतेवेळी घुसडी कामनापूर गावातील शेतकरी, प्रतिष्ठित नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. फवारणी मारली, तिसऱ्या मग संध्याकाळी पाणी आला, ईज पडली का काय पडली, पुरी पाचाई कर माई पाठी पुरी झैल्यासारखी आहे. तहसीलदारनं यावं, कोणी यावं आणि पाहून घ्या, चौकशी करून घ्या. पुरी पायाटी पुरी भाजली, ते पायाटी छात्यावर आहे, पुरी भाजून गेली पायाटी. मी जगदीश काटगडे, घुसडी ग्राम येथील रहिवासी असून या सततच्या पावसामुळे या वर्षीच्या पिकांचे जे अतोनात नुकसान झालेले आहे आणि मागील 1 महिन्यापासून जो सतत पाऊस चालू आहे यामुळे पिकांचं, शेती पिकांचं, सोयाबीन असो, कपाशी असो, तूर असो किंवा फळबाग असो, याचं जो लावलेला शेतकऱ्यांनी खर्च आहे तोही निघण्याची परिस्थिती राहिलेली नाही आहे. त्यामुळे येणाऱ्या हंगामात, पुढील हंगामात शेत साफ करण्याकरिता व बिजवाईकरिता सुद्धा चना, गहू असो किंवा कुठल्याही प्रकारचं पीक घेण्याचं असो, यासाठी शेतकऱ्याची परिस्थिती नाही. त्यामुळे आम्ही सर्व शेतकऱ्यांनी, कामनापूर घुसडी येथील सर्व शेतकऱ्यांनी तहसीलदार साहेबांना निवेदन दिले की आपण हे निवेदन वरच्या तुमच्या स्तरावरून शासनाच्याकडे सादर करावे व शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात मोबदला मिळावा आणि जे चालू व थकीत जे कर्ज, शेतीच्या संदर्भात जे कर्ज आहे याचं शासनाने माफ करावं, एवढं आम्ही त्यांना असं नम्र निवेदन दिलेलं आहे. तरी आम्ही या शासनाच्या निर्णयाकडे आतुरतेने वाट पाहत आहे. याच्यावर काय निर्णय होतो तो, हीच आमची शासनाकडून आमच्यावर कृपादृष्टी हो, ही अशी अपेक्षा आम्ही शासन दरबारी बाळगत आहे. मी चंद्रशेखर वामनराव कडू, राहणार कामनापूर घुसडी. सतत गेल्या महिन्याभरापासून जो आपल्या भागात पाऊस पडत आहे त्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात सोयाबीन, कापूस आणि तुरीचे नुकसान झालेले आहे. त्याकरिता आम्ही आज तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यासाठी इथे सर्व कामनापूर घुसडीवासी जमलो आहोत आणि त्यांना हे आमचं सांगणं आहे त्यांच्या मार्फत शासनांना का आमच्या झालेल्या नुकसानाचा चांगल्या प्रकारे मोबदला देऊन आणि आमच्यावर जे जुनं शेत कर्ज आहे ते त्यांनी संपूर्णपणे माफ करावं, यासाठी त्यांना निवेदन दिलं आहे. करिता आम्ही सर्वजण इथं आज जमलो आहोत. वावर माझं 5 एकर आहे. वावर माझं पूर्ण लाल भबूक झालं. बाबा जगाची काही आवश्यकता नाही आहे. 5 एकर वावर आहे. मग हे वावर गेल्याच्यामुळे आम्ही काय करावं? आम्ही गरीब लोकांना कसं जगावं, कसं जगलं पाहिजे? आमचं असं अवस्था वाटते की आम्ही मरून गेलो तरी चांगला आहे, आम्ही मेलो तरी चांगला आहे. वावर गेल्याच्या नंतर जगण्यात काही फायदा नाही. पोट म्हणलं तर वावरावर आहे. आमचं वावर गेल्याच्या नंतर आम्ही करावं काय? म्हणून हे तहसीलदार साहेबांना म्हणणं असं आहे, तुम्ही बा काहीतरी आम्ही अपेक्षा घेऊन आलो तुमच्याकडे. आम्ही अपेक्षा घेऊन आलो तुमच्याकडे. तुम्हाला काही ना काही बघायला कर्ज आहे आमच्याकडे, आम्ही काय करावं? आम्हाला असं वाटतं की आम्ही मरू गेलो चांगला आहे. वाचण्यामध्ये काही फायदा नाही, कारण का शेती गेल्याच्या नंतर कास्तकार वाचू शकत नाही आणि कर्ज घेतलेलं, कोणाचं कर्ज घेतलेलं फेडणं होत नाही. याच्यासाठी तुम्ही काही ना काही सरकार लोकांना मदत केली पाहिजे, यासाठी आम्ही बोलत आहे.